काय टेस्ट आहे राव ह्याची. टेस्ट असं सांगलीमध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मठ्ठा मिळणार नाही तुम्हाला. जगात कुठं जर गेलं ना मला तर वाटतं त्यांनी पेटेंट करायला पाहिजे त्याच्या नावावर मठ्ठ्याचं. आता दिवसाला नाही म्हणलं तर 300 ते 400 लिटर मठ्ठा जातो. आम्ही लॅब टेस्टिंग मठ्ठा पूर्ण करून आम्ही कायम आमच्या जवळ कागद ठेवतो. मस्तपैकी वडा झाडाखाली थांबलोय. असं काय वर्ण ऊन लय जागत नाही, पण उन्हाची झाली की लोक प्रगती मठ्ठ्याकडेच वळतात. सांगली दौरा आपण चालू केलेला आहे, सांगली एक्सप्लोर करतोय. पण सांगलीतलं एक फेमस ठिकाण जिथं आज आपण आलेलो आहे गणेश मार्केट सांगली. तुम्हाला जर माहित असेल BSNL ऑफिसच्या पुढं बऱ्याच वर्षापासून फेमस असलेलं प्रगती मठ्ठा सेंटर आहे. गर्दी जर बघितला तर तुम्ही फळ्यागत गर्दी तर बघायला मिळेल तुम्हाला. आल्यापासून मी बघतोय मठ्ठ्यावरच मठ्ठा, मठ्ठ्यावर मठ्ठा, ग्लासवर ग्लास. लोक इथं काय थांबत नाही. ते माहिती सगळी आपण घेणार आहे. प्रगती मठ्ठा म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून करायचं होतं विषय, इथं चांगलं यायचं होतं, पण आज योग मिळाला. आपण जाणार आहे इथं, माहिती घेणार आहे. मठ्ठा कधीपासून चालू झालाय, बाकीची काय माहिती आहे चला तर बघूया. सांगलीतला फेमस म्हणजे कुणाला जर विचारला तुम्ही तर प्रगती मठ्ठा सगळ्यांनी माहिती आहे. त्याच्या मालक आपल्याकडे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव प्रदीप शरद शिंदे. एवढं सांगलीमध्ये तुम्ही प्रगती मठ्ठा कोण जर म्हटलं नाव सगळेजण म्हणजे ओळख फेमस आहे. चालू कधीपासून केलाय प्रगती मठ्ठा? चालू साहेब 2007 पासून चालू आहे आपलं. 7 वर्ष झाली. 2007 ला जेव्हा मी चालू केलं त्यावेळेला मला नुसतं मठ्ठा नव्हता, तर माझ्याकडे सोडा आणि सरबत असं मिक्स होतं सगळं. एक 7-8 आयटम कोको वगैरे असं मिक्स होतं. आणि माझा एक लहानसा गाडा होता जे मी असं फिरून विकत होतो. छत्रपती शिवाजी महाराज मंडई आणि भाजी मार्केट असं फिरून मी मारुती रोड असं फिरून विकत होतो. मग त्या ह्याच्यातनं मी थोडं थोडं करत हे जेव्हा मार्केट इकडून जेव्हा इकडे शिफ्ट झालं त्याला मला मार्केटातल्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि मला इथे येण्यास सहकार्य करून माझा धंदा सेटअप झाला. इथे गणेश मार्केटच्या पुढे जाय बघा जवळ. आणि गर्दी आल्यापासून बघतोय मी एवढी गर्दी आहे. काय काय सिक्रेट आहे का त्या मठ्ठ्याच्या पाठीमागे तयार करायचं? सिक्रेट हे आहे साहेब की आम्ही जे ताक वापरतो हे पूर्ण नॅचरल ताक असते, पूर्ण मलई ताक. आता आम्ही पाण्याचा अतिरेक वापर करत नाही किंवा बर्फाचा कुठलाही वापर करत नाही. पूर्ण नॅचरल साखर पाक, मिरची हे सगळं पूर्ण नॅचरल असते. गर्दी ओढण्याचं कारण हे आहे की प्रत्येकाला असं नाही की एकच टेस्ट पेत असतात. काही लोक गोड पेतात, काही लोकांना तिखट मठ्ठा असते, काही लोकांना समजा मुळव्याचा वगैरे त्रास असेल तर त्यांना ताक पाहिजे असते, काही लोकांना एकदम प्लेनली मसाला ताक पाहिजे असते. असं आम्ही वेगवेगळे 4-5 प्रकारचे आम्ही व्हरायटी तयार केल्या. लहान मुलांपासून ते मोठ्या थोरांपासून प्रत्येकाला आपल्या मनासारखा मठ्ठा इथे मिळतोय. तर आता दिवसाला आपलं मठ्ठा जातो. आता दिवसाला आपले सर्वजण एक 10 कॅन जातात. 10 कॅन. हा, ज्यात हात विक्रीवर 6 कॅन आणि पार्सलचे स्वरूप 4 कॅन असे आपले 10 कॅनची विक्री आहेत. तर एक 400 लिटर मठ्ठा होतो. 400 लिटर मठ्ठा? हो, 400-450 लिटर जातोय. 400 लिटर मठ्ठा दिवसामध्ये. उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये आणि 12 महिने चालू असतं. 12 महिने चालू. ऊन पाऊस कायम चालू असते आमच्या मठ्ठा. त्यावेळेला सुद्धा खप एवढा असतो. ज्या वेळेला अतिरेक पाऊस पडतोय त्याच वेळेला बंद. माझी गाडी जूनच्या एंडला बंद होते. जुलै 1 महिना सोडला की ऑगस्टला परत चालू होते. 12 ऑगस्ट पासून आमच्या ऑर्डर चालू होत्या. झेंडा वंदनच्या आहे ना त्या निमित्ताने मला ऑर्डर चालू होते. मी 12 ऑगस्टला चालू केलो की डायरेक्ट 11 महिने कंटिन्यू चालू असते गाडी. मला अनेक गोष्टी तुमची कळाल्या. खरं आहे का काय खोटं मला सांगा. लॅब टेस्टिंग मठ्ठा आहे आपला? हो साहेब. आपला लक्ष्मी मंदिर पाशी चैतन्य लॅब आहे कुलकर्णी सरांचं. तिथं मी प्रत्येक वर्षी जाऊन आमचा मठ्ठा आम्ही लॅब टेस्ट करून घेतोय की असं बाबा आमच्या मठ्ठ्यात काय असं लोकांना घातक आहे काय काय असं संशय होईल किंवा होतेली गर्दी वगैरे बघून काही जणांच्या मनात शंका येते की तुम्ही हे फ्लेवर वापरता हे वापरता. तर असं काही नाही आहे. आम्ही लॅब टेस्टिंग मठ्ठा पूर्ण करून आम्ही कायम आमच्या जवळ कागद ठेवतोय. जसं म्हटलं की महानगरपालिका प्रमाणपत्र, गणेश मार्केटचं सहकार्याचं प्रमाणपत्र आणि फ्रूट लायसन वगैरे मी कागदाखंड पूर्ण नॅचरल एकदम आणि पूर्ण जबाबदारी ठेवतो इथे. कधी ऐकलाय कुठं लॅब टेस्टिंगचा मठ्ठा? लॅब मध्ये बऱ्याच गोष्टी टेस्ट होत्या पण मठ्ठा टेस्ट होते तुम्ही पहिल्यांदा ऐकला त्याला. विषय काय बोलायचा विषयच नाही. पाणी जरी म्हटलं तरी पूर्ण पाणी मिनरल वॉटर असते. साधं पाणी आम्ही वापरत नाही. ज्याची टेंडन्सी 65 ते 80च्या मध्ये असते, जे नॅचरल एकदम. बाहेर पण मागणी असेल तुम्हाला? बाहेर मागणी आहे तर आम्ही तेवढं देऊ शकत नाही ना. बाहेर ऑर्डर वगैरे काय आम्ही देत नाही. फक्त एकच शाखा आपली इथं चालते व्यवस्थित. अशा प्रमाणात आम्ही इथे विक्री करतोय. पॅकिंग वगैरे जे आहे ते आम्ही घरी तयार करतोय आणि पूर्ण मशिनरी पॅकिंग असते ज्यात कुठल्याही प्रकारचं आम्ही हँड ग्लोव्ह वगैरे घालून ते व्यवस्थित पॅकिंग होत असते. ते हात विक्रीच असते ते? हात विक्री होते. आणि पार्सल खपायचं कारण असं आहे
की आम्ही देताना नुसतं पार्सल देत नाही, तर आम्ही साईडला त्याच्या गोडची पुडी, तिखटची पुडी, ज्यांना समजा एखाद्याला मट्टा नेला जर मीडियम गोड आहे तर त्यांना आणखीन गोड पाहिजे असेल तर आम्ही काय करतोय, संगड एक पाऊच देतोय लहानसा. हे जर थोडं 2 पाऊच दे, एक दाखवायला मला, आणि एक मट्ट्याची पुडी दे, गोड तिखटचे पाऊच दे, हे पार्सल असते संगड. आणि समजा जरी काही लोकांना जातं ह्यात गोड आहे आणखीन पाहिजे आहे तर आम्ही हे गोडची पाऊच देतोय आणि हे तिकडचं एक पाऊच येते, हे असं आम्ही दोन्ही संगड देतोय. ज्या लोकांना हो, ज्यांना एक्स्ट्रा गोड करायचं त्यांनी एक्स्ट्रा गोड करू शकतात, एक्स्ट्रा तिखट करू शकतात. प्लस आम्ही देताना संगड बर्फही लावून देतो साईडनं, ज्यात मिक्स न होता साईडनं बर्फ देतो, जे कमीत कमी 3-3.5 तास गार राहते. पहिल्यांदा असं मट्टा बघितलं. आपल्यातून पार्सल बरेच लांब जाते, इस्लामपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, आपण इथे नाशिक मधून पार्सल जाते येणारे लोक. आपलं तयार करताना म्हणजे प्रोसेस आम्हाला बऱ्यापैकी सांगा की, म्हणजे कसे आपले बघणारी खवळे माणसं आहेत, त्यांना पण जरा असं कळलं पाहिजे मट्ट्याची प्रोसेस नेमकी कशी असते. आता मट्ट्याची प्रोसेस काय आहे, आमच्याकडे जी मलाई दही असतात त्याचं आम्ही प्रोसेस चालू करतो. त्यात प्रमाणात पाणी, एक लिमिटेड प्रमाणात पाणी, जिरं पूड, जे आमचे स्वतः मसाला तयार केला जातो, जिरं पूड समजा, मिरची, साखर पाक वगैरे असं मिश्रित करून आम्ही ते एक प्रकारचं एक जजमेंट तयार करतोय. घरातली जर असतील तर ही जी सगळी जी आता ही मुलं आहेत एवढी, तर यात कामगार वगैरे कोण नाही आहेत, सगळे घरातले आहेत. 4 भाचं 2 भाऊ असं आम्ही मिळून 7 जण मिळून आम्ही हे सगळं सांभाळतोय. बाहेरचं कोणीही कामगार नाही. पार्किंग वगैरे म्हणलं तर आम्ही स्वतः उभा राहतोय, पार्किंगला मी स्वतः उभा राहतोय. पार्किंग वगैरे तुम्हाला उभं राहायला लागते. हो, उभं राहायला लागतं. तसं कोणी काय म्हणत नाहीत, तर आम्ही स्वतः आमची एक जबाबदारी की बाबा आम्ही आता मार्केटला धंदा करतोय रस्त्याकडेला, तर आम्ही पार्किंग म्हणा, स्वच्छता म्हणा. आता जे बघा हे जसं की आम्ही हे कप, हे आमचे कप तुम्हाला कुठेही दिसणार नाही, तर आमचे कप सगळे यात आम्ही स्टोर करतोय प्रॉपर. कुठेही तुम्हाला आमचा कप दिसणार नाही इकडे जास्त पडलेला. आणि मेन मार्केटमध्ये गणेश मार्केट सांगलीमध्ये फेमस आहे, त्याच्या बरोबर पुढे तुम्हाला प्रगती मट्टा दिसेल. कधी योग लागला तुम्हाला, आला कधी योग, तर तुम्ही इथे येऊन 100% ट्राय करा. बरेच जण येऊन गेलेत बाहेर सुद्धा, मट्टा यांचा पिऊन बघितला, आपण सुद्धा ट्राय करणार. आपल्याला सहकार्य सांगलं. आणि आपल्याला गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते साहेब, अल्ताबाई, संजय शिंदे, अजय कामरा, श्रीकांत कांबळे, हे जे एक बॉडी संघ आहे गणेश मार्केटचा, तो आपल्याला कायम सदैव कायम आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला सहकार्य केलं धंद्याला. आम्ही त्यांच्या शब्दाच्या हिशोबाने आम्ही 11ला लावतोय आणि 4 वाजता आम्ही पूर्ण सगळं सेटअप गोळा करून ते पूर्ण पार्किंग मोकळं करून देतोय त्यांना. 11ला सकाळी 11ला सकाळी 11ला गेले की आम्ही 4ला बंद करतो. एवढ्या तासात 4 संपतो. आम्ही 4-5 तासात पूर्ण मोकळं करून इथल्या जागेची स्वच्छता वगैरे करून आम्ही त्यांना मार्केटला देतोय. यामुळे आम्हाला 15 वर्षात कधीही मार्केटनं आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. मट्टा 1 नंबर आहे आणि आम्ही तर रोज 2 ग्लास तरी इथनं पिऊन जातो आम्ही. याचा टेस्ट लई जबरदस्त आहे, गोड आणि तिखट दोघांमध्ये येतोय. असं सांगलीमध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मट्टा मिळणार नाही तुम्हाला. 1 नंबर आहे. गेले 5 वर्ष मी आता यांचं मट्टा पितोय. 1 नंबर क्वालिटी, केव्हाही या प्या, एकदम रिफ्रेश वाटतंय, जबरदस्त, 1 नंबर. नमस्ते, माझं नाव मनोज सूर्यवंशी. मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा इथं मट्टा पिल्याशिवाय जात नाही पूजा. एका वेळी 2 ग्लास मट्टा पितो. मट्टा सांगली जिल्ह्यात हा मट्टा प्रसिद्ध आहे. गेले 10 ते 12 वर्ष झाले मट्ट्यांचा इथं उद्योग चालू आहे यांचा. एकदम छोट्या स्वरूपात चालू केला. आता दिवसाला नाही म्हणलं तर 300 ते 400 लिटर मट्टा जातो. तुम्हाला टेस्ट वेगळी काय वाटतं? टेस्ट वेगळी म्हणजे की एकदा पिला की परत पिऊ वाटतं. युनिकच टेस्ट आहे. माझं नाव खालिद उस्ताद आहे. मी प्रॉपर मिरजचा आहे. पण मला जेव्हा मट्ट्याची आठवण येते आणि जेव्हा मट्टा प्यावाचा वाटतो त्यावेळी मी सांगलीतून मिरजेतून सांगलीला खास मट्टा पिण्यासाठी येतो. मागील 2 वर्ष झालं मी इथं मट्टा पितोय. एकदा मट्ट्याची चव मला तोंडाला लागली तेव्हापासून मी कायमस्वरूपी मट्टा इथंच पितो. ठीक आहे. आणि माझे मित्र वगैरे जे आहेत मी सगळ्यांना पण माझ्यासोबत कधीही येताना मी त्यांना माझ्यासोबत घेऊन येतो, खास प्रगतीचा मट्टा पिण्यासाठी. मिरजेत मट्टा नाही? मिरजेत मट्टा आहे, पण प्रगतीसारखा मट्टा हा मिरजेत कुठंच भेटत. ठीक आहे. सांगली जिल्ह्यातला एकदम सगळ्यात भारी आणि सगळ्यात फेमस मट्टा हा प्रगती मट्टा आहे. ठीक आहे. आणि यांच्याकडे 4 प्रकारचे टोटल मट्टा फ्लेवर भेटतात आपल्याला, गोड, तिखट आणि मीडियम प्लेनमध्ये. आणि चौथा एक मट्टा भेटतो यांच्याकडे उपवासाचा मट्टा. जे लोक उपवास वगैरे असतात त्यांच्यासाठी स्पेशल मट्टा पण यांच्याकडं मिळतो. ठीक आहे. आणि यांचं रेट पण एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतो. 15 रुपये ग्लासमध्ये भेटतो. पण एकदा तुम्ही जर इथं मट्टा पिला तर मनाला शांती अशी वाटते की एकदम तुम्ही तृप्त होऊन जाताय, एवढे या मट्ट्याची क्वालिटी आहे. पण मी सर्वांना सांगतो, विनंती करतो की एकदा मट्टा पिऊन बघा. तर एकदा तुम्ही मट्टा इथं पिला तर वारंवार तुम्ही इथं जाईल.
आपल्याला आलाय प्रगती मठ्ठ्याचा 15 रुपयेवाला ह्यो मठ्ठा जो सांगलीमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे. तुम्ही कोणाला जर सांगलीत विचारला तर सगळीकडे फेमस आहे. टेस्ट मला आता बघितला तुम्ही तर ह्याचं मठ्ठा जो आहे तो घट्ट दिसतोय. दिसायला तुम्ही बघू शकताय एकदम असं घरचं जसं ताक असते त्या ताकाचा कसा जर मठ्ठा जर आपण तयार केला तर त्या पद्धतीने दिसते. टेस्टला बघूया. वा काय टेस्ट आहे राव ह्याची. यांच्याकडे 2 प्रकारचं फ्लेवर मिळते. जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर ते तिखट करून देते आणि जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर ते गोड करून देते. प्रॉपर टेस्टची मठ्ठ्याची असत्या. जगात कुठं जर गेलं ना मला तर वाटतं त्यांनी पेटेंट करायला पाहिजे त्यांच्या नावावर मठ्ठ्याचं. एवढ्या जबरदस्त क्वालिटी टेस्ट लागत्या. मला लय आवडला. आणि आपलं जे व्हिडिओ बघते सांगलीतनं भरपूर आहे. तुम्ही इथं तुम्हाला जर माहित नसेल शक्यतो माहित नाही असं होणारच नाही पण येऊन एकदा ट्राय करा. ज्यांनी पेल नाही त्यांनी मठ्ठा अजून एक नंबरची क्वालिटी लागते. बेस्ट. मला तर वाटतं लगीन ठरलं भेटलं चुकून तर ह्यांच्याकडेच मठ्ठा तयार करायला